नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आठवा वेतन आयोग येण्याआधीच या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल दुप्पटीने वाढ होणार आहे। 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे। त्याच्यामध्ये पश्चिम बंगालचं जरी या ठिकाणी उदाहरण असलं तरी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मासिक मानधनामध्ये भरीव वाढ करण्यात येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बरेच जण या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करतात की पश्चिम बंगालचं कशाला आपल्याला अपडेट दाखवत आहात, परंतु पश्चिम बंगाल असो किंवा आपला महाराष्ट्र राज्य असो, परंतु जे काम पश्चिम बंगालमधील आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस करतात तेच काम आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या करत असतात। त्यामुळे त्यांच्या कामाला कुठेतरी या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं आहे। म्हणूनच आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जरी पश्चिम बंगाल राज्याचा असला तरी आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्करपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे, कारण इतर राज्याच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कशा पद्धतीने तफावत आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। बघा ताईंनो, तुम्ही या ठिकाणी टायटल पाहू शकता। टायटल काय आहे? 8व्या वेतन आयोग येण्याआधीच या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल दुप्पटीने वाढ। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। आशा वर्कर पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल सरकारने आरोग्य आणि महिला व बालविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे। आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मासिक मानधनात भरीव वाढ करण्यात आली असून नवीन दर 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे। या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। बघा, 1 ऑगस्ट पासून वाढीव मानधन लागू। राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार मान्यताप्राप्त आशा सेविका किंवा आशा सेविकांचे निश्चित मासिक मानधन 6,250 रुपयांवरून थेट 11,250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे। व आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आशा वर्करना म्हणजे आशा सेविकेंना दर महिन्याचं मानधन किती आहे ते देखील या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कमेंट करणं गरजेचं आहे। तर इतर राज्याच्या तुलनेमध्ये आपलं महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आशा सेविका असो, अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस असो यांच्याबद्दलची जी मानधनासंदर्भाची भूमिका आहे ते या ठिकाणी स्पष्ट जाणवताना आपल्याला दिसून येतो आहे। बघा, आशा सेविकांचे जे मासिक मानधन आहे ते थेट 6,250 रुपयांवरून 11,250 रुपये वाढवण्यात आलेलं आहे। जसं काम तसं मानधन असं या ठिकाणी या उक्तीचं सरकार या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालेलं आहे। ही रक्कम त्यांच्या कामगिरीनुसार मिळणाऱ्या प्रोत्साहनपर मानधना व्यतिरिक्त असेल। त्यामुळे आशा सेविकांच्या एकूण उत्पन्नात यापूर्वीपेक्षा मोठी वाढ होणार आहे। याचबरोबर हे देखील मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। याचबरोबर एकात्मिक बालविकास सेवा योजना, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये ICDS म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस म्हणजे ICDS अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस म्हणजे अंगणवाडी हेल्पर यांनाही वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे। खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दर या ठिकाणी आपल्या कृती समिती असो, समन्वय समितीच्या वतीने या अनेक अंगणवाड्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात जसं की मानधनाचा मुद्दा असो, बरेच दिवस या ठिकाणी संप करून, आंदोलन करून देखील राज्य सरकार या ठिकाणी जो सेविका किंवा मदतनीसांचं मानधन आहे तो वाढवताना आपल्याला दिसून येतो आहे। परंतु या ठिकाणी पश्चिम बंगालच्या सरकारने कशा पद्धतीने मानधनवाढीचा लाभ या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना देणार आहे। बघा, खरं तर त्यांच्या राज्यामध्ये या नवीन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा 14,000 रुपये तर मदतनीसांना 11,800 रुपये मानधन दिले जाणार आहे। तर बरेच जण मला पुन्हा कमेंट करणार की काय फालतूक बातमी देता किंवा काय चुकीचं बातमी देता, तर त्या सर्व फॉलोअर्सना मला सांगायचं आहे, खरं तर राज्यामध्ये किती तफावत आहे। आपलं देश जरी एक असला तरी राज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा जो मानधनामधला फरक आहे तोच या ठिकाणी सरकारच्या या निदर्शनास आपल्याला आणून द्यायचा आहे। त्यामुळेच आजचा हा खास आणि महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। पाहू शकता, या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा 14,000 रुपये तर मदतनीसांना 11,800 रुपये मानधन दिले जाणार आहे।
ग्रामीण आणि शहरी भागात माता व बाल आरोग्य लसीकरण, पोषण अभियान आणि सार्वजनिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यात या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मानधनवाढीची त्यांची दीर्घकालीन मागणी याच निर्णयामुळे पूर्ण झालेली आहे. बघा, अर्थसंकल्पातून निधीची तरतूद. खरं तर सरकारने स्पष्ट केलेलं आहे की वाढीव मानधनासाठी लागणारा खर्च हे राज्याच्या अर्थसंकल्पातील संबंधित तरतुदीमधून करण्यात येणार आहे आणि याच प्रस्तावाला वित्त विभागाची देखील मंजुरी मिळाली असून आवश्यक निधी वेळेवर वितरित केला जाईल. त्यामुळे वाढीव व मानधनाची अंमलबजावणी कोणत्याही विलंबाशिवाय 1 ऑगस्टपासून सुरू होईल असेही सरकारने या ठिकाणी नमूद केले आहे आणि हाच निर्णय थेट 8व्या वेतन आयोगाशी म्हणजे 8 पे कमिशन संबंधित नसला तरी तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. या नव्या निर्णयानुसार आशा सेविकांना दरमहा 11,250 रुपये, अंगणवाडी सेविकांना 14,000 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांना 11,800 रुपये मानधन मिळणार आहे आणि याच वाढीमुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार असून कामाचे मनोबलही उंचावण्यास मदत होईल. म्हणजे या दृष्टीने पाहिलं तर मदतनीसांना देखील भरघोस असं वाढीव पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांना किती पेमेंट आहे, त्याच तुलनेने आपल्या अंगणवाडी मदतनीसांना किती पेमेंट आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच प्रतिक्रिया कळवणं गरजेचं आहे. असेच महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण, ताज्या अपडेट पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.